खरं तर आज ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक. आमची लाडकी छकुली जीवा, हिचे मोठे वडील आमचे प्रवीण भोईर या ठिकाणी आलेत. त्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आत्मारामजी कोळी सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कोंबडभुजी गावातील एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आणि आता मात्र व्यावसायिक पंच म्हणून नेहमीच ज्यांची नियुक्ती आपण पाहतो, आत्मारामजी कोळी सरांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला गेलाय. तसेच आमचे आजचे साथी समालोचक मित्र आणि भिंगारवाडीचा एक गोड असा आवाज महेशजी गायकर सरांचा देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. कारण या फावल्या वेळेमध्ये आपल्याला सर्व सन्मान आपल्याला पूर्ण करायचे आहेत, त्या दृष्टीने आम्ही महेशजी गायकर सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आमच्या अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. महेशजी गायकर भिंगारवाडी या गावचा एक अतिशय गोड युवा आवाज. पहिला बॉल अभिषेक माळीचा हवेमध्ये आहे, फिल्डर बॉल खाली येतोय, कॅचची संभावना, कॅच ड्रॉप. मंजिरी 11 पेट टीम साठी ते वरदान. आणि या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं, आमचे नितीनजी नावडेकर साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं कॅश डोनेशन आम्हाला प्राप्त झालं. त्याबद्दल नितीनजी नावडेकरांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप आभार. फटका चांगला आहे, परंतु गॅप मध्ये बॉल चाललाय, फिल्डरने बॉल अडवलाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. सन्माननीय फुलाजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. सलमानच्या बॅट मधून आल्या त्या 2 धावा अभिषेक माळीसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, पायावरचा बॉल अलगद उचललाय. एकच धाव पूर्ण केली. दुसरीसाठी कॉल दिला गेला होता डगआउट मधून. कोणी ओरडू नका, आम्ही विनंती करतोय. डगआउट मधून धावा झाल्यात आतापर्यंत 4. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 2 रन आणि तिसऱ्या बॉलवरती आणखी एक सिंगल आली. स्ट्रायकिंग एंड कडे साकिब आपल्याला पाहायला मिळेल. साकिब शेख राऊंड द विकेट. अभिषेक माळी गती कमी करून टाकलेला बॉल होता, ओळखता आला नाही. बॉलची रिडिंग थोडी कमी पडली आणि डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या तरी होते अभिषेक माळी. इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. तर पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक महेशजी गायकर सरांच्या माध्यमातून. पहा, मोरबी गावचे जे ग्रामस्थ मैदानावर उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. मॉन्टी पाटील आणि संपूर्ण त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी मानाचं आमंत्रण आहे. आपण सर्वांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आज खरं तर या मैदानामध्ये आपण पाहिला खूप चांगला खेळ सातत्यानं मैदानामध्ये आपण पाहिलं. बॉलिंग अटॅक खूप चांगली मैदानामध्ये पाहायला मिळाले. अभिषेक मालीने या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी टाकवत असताना खरं तर विकेट हॅट्रिक तब्बल 2 वेळा पूर्ण केल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये देखील आणि पहिल्या दिवसामध्ये देखील राहिली. अक्रॉस द लाईन खरं तर हा पटका सजवायचा आहे. डॉट चेंडूची ते समाप्ती आपण पाहतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 4 धावा. तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आमचे सन्माननीय नितेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. सुस्वागतम. यावं आपण. तसेच अनिकेतजी पाटील
हे देखील त्यांच्या समितीत उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रिव्हर्स करतर हा पटका सजवायचा आहे, जेल सुटला जातोय आणि अशा चुका करतर फायनल मध्ये तुम्हाला नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये याचा परिणाम नक्कीच भोगावा लागेल. परंतु त्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल मैदानामध्ये. पहिला बॉल आपण पाहिला, संधी आली होती जेलची, ते सोडल्यानंतर एक दाबी ते इझी पूर्ण केली. या इकडे दानवेने धावसंख्या पाहतो धावपटलावरती 5 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती नेट क्रमांक 2 वरती आपण पाहतोय सिटीज माली. हा देखील बॅटचा स्पर्श करून फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय, उचलला जातोय, फेकला जातोय. एकापेक्षा काही मिळत नाही. एक एक धाव करतर मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. एका एका धाब्यांसाठी घाम घालावा लागतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली तो अंश 11 केरने टीमची प्रभावित केलं या गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कमी धाबा खर्ची करत हा देखील फटका बसलाय. जेल खाली सेत्रेशन धावतोय, जज करतोय आणि जेल देखील पकडला जातोय. 100% करतर सर्व खेळाडूने दिलाय. गोलंदाजी अचूक झाली, क्षेत्ररक्षकाने देखील साथ त्याला द्यायला हवी आणि ती साथ देत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर या ओव्हर्स मध्ये स्थितीच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली, त्यानंतर त्याचा फायदा उचलत असताना मैदानामध्ये असं वाटलं होतं की मोठे पटके येतील, परंतु बांधून ठेवण्यामध्ये जरूर यश आलंय. तसेच खारघर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय फुलाजी ठाकूर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच आयोजकांपैकीच एक आमचे सहकारी सचिनजी घरत, आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि नेहमीच या कोणतीही स्पर्धा असो मुरबी गावातील, त्यांची मेहनत सचिन घरत यांची नेहमीच राहते. सचिन दादा या आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत. आज अफाट गर्दी करतर आपण पाहिली मान्यवरांची. हे खरतर मुरबी गावावर असणारं प्रेम अगदी या मैदानामध्ये नाईट स्पर्धा देखील पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि या सर्व अतिथी मान्यवरांचं खरतर आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. आणि आमच्यासारख्या नवीन समालोचकाला खरतर या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवर खरतर बोलण्याची संधी दिली, तुमचं देखील आम्ही स्वागत करतो. 7 धावा धावपटलावरती चांगली गोलंदाजी राहिली. संध्याकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरणामध्ये गोलंदाजासाठी पोषक अशी खेळपट्टी मैदानामध्ये पाहायला मिळाली. रनआउटची संधी खरतर मैदानामध्ये पाहायला मिळेल का? फलंदाज इथे फलंदाज इथे होईल बाद. 8 धाबा धावपटलावरती शांत स्वरूपात मैदानामध्ये चालू आहे. मोठे पटके येणं अपेक्षित जरूर होतं मैदानामध्ये. साकिब शेख चांगला खेळ दाखवावा लागेल. शेवट तुम्हाला गोड करावा लागेल या मैदानामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या बॉलवर कमीत कमी चौकार, कमीत कमी षटकार, तर 2 धाबा तरी तुम्हाला ऍड केल्या तर देखील पेट टीमची बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. रिव्हर्स फटका फसलाय, जेल खाली क्षेत्ररक्षण, चुकी होत नाही. पहिल्या डाबाचा खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 8 धाबा 9 धाब्यांची गरज आहे. तर मला इथे बोलण्याची संधी दिली इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, तर नवीन समालोचकांना देखील संधी दिली जाते आणि तुमचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानाकडे. ओव्हर टू हर्षद सर. तसेच या स्पर्धेसाठी आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणि संपूर्ण 4 दिवस जे आमच्यासोबत जोडले गेले, प्राप्ती डिजिटल लाईव्ह आमचे जितू भाई यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. वेळ आपल्याकडे आहे तर जितू भाई या. मी आमचे नितेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण आमच्या जितूबाईंचा सन्मान करावा. यूट्यूब लाईव्ह प्राप्ती डिजिटल लाईव्ह क्वालिटी वर्क आणि नेहमीच या मुरबी गावासाठी ज्यांचं एक बहुमूल्य योगदान असतं, जितूबाई गोंधळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे डीजे ऑपरेटर
फुलाजी ठाकूर यांचे शुभ हस्ते आम्ही तो सन्मान करणार आहोत. डीजे ऑपरेटर आमचे दिलीप भाई, परंतु त्यांच्या वतीने आमचे डीजे ऑपरेटर सन्मान घ्या. चला सन्मान होईल. फुलाजी ठाकूर यांचे शुभ हस्ते हा सन्मान आमचे डीजे ऑपरेटर आहेत त्यांचा सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद महेशजी गायकर. आज संपूर्ण दिवसभरात आपलं जे योगदान आपण या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी आणखीन एक शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे. संपूर्ण 4 दिवस जे आमच्या सोबत आमच्या पाठीचा कणा बनून राहिले आणि नेहमीच ज्यांची लेखणी बोलते असे शांतारामजी जाधव यांचा देखील सन्मान आपल्याला या व्यासपीठावरती करायचा आहे. तर मी विनंती करेन शांतारामजी जाधव सर या आपण आपला देखील शुभ सन्मान आपण पूर्ण करूया. अनिलजी पाटील यांना विनंती करेन की आपण आमच्या शांतारामजी जाधव उत्तम गुणलेखक गुणसंख्या लेखक म्हणून ज्यांची भूमिका नेहमीच या विभागामध्ये राहते त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2024 मध्ये आपली कामगिरी खूप चांगली राहिली आणि अशीच साथ नेहमीच या मुरबी गावासाठी राहावी अशी आशा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. ट्रॉफी नेली का ट्रॉफी? सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल रन. मला वाटते टार्गेट फक्त 9 धावांचा आहे अंश 11 खेरणे टीम समोर आणि हे टार्गेट मात्र चेस करत असताना पहिल्या बॉलवरती आली सिंगल. 12 मध्ये 9, आता 11 मध्ये पाहिजे 8. ही अतिशय चांगली बाब अंश 11 खेरणे टीम साठी मानली जाईल. हो यावेळेस खुला टाकलेला बॉल होता. बॉल बॅटचा संपर्क झालाय का हे देखील आपल्याला पाहायचं आहे आणि इथून मात्र विकेट मिळाली. पहिली सफलता मंजिरी 11 पेठ टीमला. एक वर एक सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते अंश 11 खेरणे टीम. संपूर्ण लेखाजोखा या मॅच नंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक धावा केल्या, कोणी सर्वाधिक विकेट घेतले, कोणी चांगली फिल्डिंग केली, कोणी सर्वोत्तम खेळ या स्पर्धेमध्ये केला. मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक कोणी पटकावला हे मात्र आता काही क्षणानंतर पूर्णपणे आम्ही रिव्हील करणार आहोत. पूर्णतः आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. पायावरचा बॉल आदळला. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एका रनच्या मदतीने टोटल आता झाली 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फक्त धावा तरी सांगत बस, बाकी काही टेन्शन नाही. बॉल झालेत आतापर्यंत 3 धावा 2, 9 धावांचं टार्गेट. यावेळेस स्लोअर फुल टॉस बॉल बॅटची एज घेऊन मागे चाललाय गलीमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन मिळणार. 1 धाव रोखू शकत नाही. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चालले. पुन्हा एकदा सिंगलने वाढ होतीये. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 मध्ये 9 पाहिजे होते. आता 4 बॉल मध्ये धावा बनल्या 3. येणारे 8 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 6. 8 बॉल मध्ये 6 रन. एका षटकाराचा खेळ आहे परंतु किती दूर जाईल हे पाहायचंय. यावेळेस चांगली फिल्डिंग झाली परंतु बॉल हातामध्ये सापडला नाही. अन्यथा पुन्हा एकदा दुविधा झाली असती समोर असलेल्या अंश 11 खेरणे टीमच्या फलंदाजांना. 3 धावा नंतर ही सिंगल. 4थी धाव आली आहे. 5 धावांची अजूनही गरज. 7 बॉल शेवटचा 1 बॉल या ओव्हर मधील टाकण्यासाठी तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शेबाज शेख मागच्या सामन्याचा हिरो.
पायावरचा बॉल उचलून खेळला स्क्वेअर लेग कडे, फिल्डर नाही, बॉल चाललाय सीमा पार, हा येतोय चौकार आणि स्कोर झालाय लेवल. आता 6 बॉल मध्ये फक्त 1 धाव करायची आहे, ती म्हणजे मॅच जिंकण्यासाठी अंश 11 खेरणे टीमला. आणि पंचांना विनंती की सामना संपल्यानंतर स्टंप घेऊन या. हा अजून एक टुर्नामेंट होणार आहे म्हणून ते स्टंप आपण घेऊन जाऊ नका, लगेच उद्या परवा एक टुर्नामेंट आहे. या तळोजा आणि खारघर मुरबी ओवे विभागात बोकड ची स्पर्धा आहे 31 ला. 4,400 रुपये एंट्री असणार आहे आणि पहिल्या क्रमांकाला 2 बोकड